राहुरीत विवाहित महिलेची 1.5 वर्षाच्या मुलासह आत्महत्या. आई आणि चिमुकल्याच्या मृत्यूने कोळेवाडी परिसरात शोककळा. राहुरी तालुक्यातील कोळेवाडी येथे अत्यंत दुर्दैवी घटना घडली असून एका विवाहित महिलेने आपल्या 1.5 वर्षीय मुलासह राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून गावावर शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार अशा सूर्यभान आंबेकर वय वर्ष अंदाजे 25 यांचा सुमारे 3 वर्षापूर्वी सूर्यभान आंबेकर यांच्याशी विवाह झाला होता. मागील काही महिन्यांपासून पती पत्नीमध्ये कौटुंबिक वाद सुरू असल्याने आशा आंबेकर या गेल्या 1 वर्षापासून संगमनेर येथे माहेरी वास्तव्यास होत्या. मात्र 4 ते 5 दिवसांपूर्वी त्या पुन्हा पतीच्या घरी नांदण्यासाठी कोळेवाडी येथे आल्या होत्या. सोमवारी रात्री त्या आपल्या 1.5 वर्षीय मुलासह घराच्या एका खोलीत झोपण्यासाठी गेल्या होत्या. त्यांनी खोलीला आतून कडी लावली होती. मंगळवारी सकाळी बराच वेळ झाला तरी दरवाजा न उघडल्याने संशय निर्माण झाला. यावेळी पती सूर्यभान आंबेकर यांनी खिडकीतून घरात पाहिलं असता पत्नी आणि मुलगा गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आले. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी तात्काळ राहुरी पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांनी पोलीस हवालदार रामनाथ साडप यांच्यासह घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून घटनेच्या अनुषंगाने तपासाची चक्रे वेगाने फिरू लागली आहेत. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता फॉरेन्सिक पथकालाही पाचारण करण्यात आलं. पथकाने घटनास्थळावरील विविध पुरावे संकलित करून घटनेमागील नेमक्या कारणांचा शोध घेण्यास सुरुवात केली. दरम्यान आई आणि मुलाचे मृतदेह संविच्छेदनासाठी रवी देवगिरे यांच्या रुग्णवाहिकेद्वारे राहुरी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले. या प्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. SR24 न्यूजसाठी ज्ञानेश्वर सुरसे, राहुरी.